नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. आपल्याला बहिणाबाई चौधरी खानदेश कन्या सगळ्यांनाच माहिती आहेत. पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांच्या अनेक कविता आपण वाचलेल्या आहेत, गुणगुणलेल्या आहेत. त्यामध्ये आपण रमलेलो पण आहोत. अतिशय खोलवर असा अर्थ ह्या खानदेशी कन्येने आपल्याला समजावून सांगितलेला आहे. सृष्टीचा, निसर्गाचा, जीवनाचा खूप म्हणजे खूप. बघा, एकटं जीवन जगत असताना येणारे अनेक प्रॉब्लेम, अनेक समस्या, त्यांना किती म्हणजे एवढं मोठं दुःख त्यांना असताना सुद्धा त्यांचं निसर्गाकडे किती बारीक लक्ष होतं आणि त्या निसर्गाच्या त्या सृष्टी रचनेतून आपल्याला त्यांनी किती महत्त्वाचे अर्थ सांगितलेले आहेत. तर आज पण अशीच एक रचना आपण ऐकणार आहोत. त्यांच्या आपण मन वढाय वढाय अरे संसार संसार ह्या रचना आपण ऐकलेल्याच आहेत. तर बघा, ऐक ऐक माझ्या जीवा पिडायलाच कनन, ऐक ऐक माझ्या जीवा पिडायलाच कनन, दे रे गांजल्याले हात त्याचं ऐक रे म्हणन, दे रे गांजल्याले हात त्याचं ऐक रे म्हणन, ऐक ऐक माझ्या जीवा पिडायलाच कनन, दे रे गांजल्याले हात त्याचं ऐक रे म्हणन. म्हणजे काय? तर हे जीवा माझा ऐक, ज्याला त्रास आहे तोच माणूस कणतो ना. ज्याला दुखतंय त्यालाच त्रास होते. मग अशा लोकांना, जे गांजलेले आहेत, गरीब आहेत, त्यांना तू हात दे, त्यांना मदत कर, असं बहिणाबाईंना म्हणायचं आहे. हास हास माझ्या जीवा असा संसारात हास. संसारामध्ये किती त्रास आहे, किती गोष्टींची आपल्याला जुळवाजुळव करावी लागते. अनेक चांगले वाईट प्रसंग आपल्यावर येतात. आपण थकून जातो, दमून जातो, कंटाळून जातो. बहिणाबाई मात्र म्हणतात, हास हास माझ्या जीवा असा संसारात हास, इडा पिडा संकटाच्या तोंडावरे काय फास, इडा पिडा संकटाच्या तोंडावरे जग जग माझ्या जीवा असं जगन तोलाच, जग जग माझ्या जीवा असं जगन तोलाच, उच्च गगनासारखं धरत्रीच्या रे मोलाचं, उच्च गगनासारखं धरत्रीच्या रे मोलाचं. हे जीवा अरे बाबा जगून घे. हे जगणं कसं आहे, महत्त्वपूर्ण आहे. खूप काही म्हणजे 84चा फेरा करून मिळालेलं हे आहे. असं पारमार्थिक भाषेत जर सांगायचं झालं तर, की अर्ध पुण्य आणि अर्ध पाप झाल्यावर माणसाचा जन्म मिळतो, किंवा 84 लक्ष योनी फिरून झाल्यानंतर माणसाचा जन्म मिळतो. तर तो खूप मौल्यवान आहे. तर तो जगून घे. उगीच असं कुढत बसू नको, दुःखी होत बसू नको, आलेल्या प्रसंगाला तोंड दे. कसं असावं जगणं? तर उच्च गगनासारखं उंच असावं, खूप मोठं असावं, आभाळा एवढं असावं, आणि धरत्रीच्या रे मोलाचं, आणि ह्या धरणी मातेचं जेवढं महत्त्व आहे तेवढ्या मोलाचं हे जगणं आहे. तर तू हे जीवा जगून निघ, असं बहिणाबाईंना म्हणायचं आहे. किती छान रचना आहे बघा, किती सुंदर आहे. म्हणजे आपल्याला असं वाचलं तर लगेच अर्थ लक्षात येत नाही, परंतु जर आपण ही कविता एकदा, दोनदा, तीनदा वाचली किंवा ऐकली तर त्याच्यातलं मोल, त्याच्यातला अर्थ आपल्याला कळून जातो. कशी वाटली तुम्हाला कविता? आवडली का? आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.